एकूणच या दुर्घटनेनंतर आता नेमकी इथली परिस्थिती काय जाणून घेण्यासाठी जाऊयात. आमचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर सध्या आपल्या सोबत आहेत. प्रणव, सध्या काय परिस्थिती आहे? किती मृतदेह सध्या बाहेर काढण्यात आलेत? आता काय घडतंय? भूषण, सध्या मी आहे पोलादपूरच्या ते ग्रामीण रुग्णालयामध्ये आणि या ठिकाणी 10 मृतदेह आतापर्यंत या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि उर्वरित जे मृतदेह आहेत ते अजूनही घटनास्थळी आहेत. त्यांनाही लवकरात लवकर या ठिकाणी आणण्यात येईल असं प्रशासनाकडून सांगते. आपल्यासोबत आमदार बाळाराम पाटील आहेत. प्रशासन नेमकं कशा पद्धतीने काम करते या ठिकाणी? मी आंबेनळी घाटामध्ये ज्या ठिकाणी अपघात झालेला आहे त्या ठिकाणी जाऊन आलो. अतिशय भयानक स्वरूपाचा हा अपघात आहे आणि त्या ठिकाणी प्रशासनानं आणि विविध पक्षीय लोकप्रतिनिधींनी याची चौकशी व्यवस्था केलेली आहे. अतिशय मोठ्या प्रमाणावर रुग्णवाहिका, त्या ठिकाणी मदत करणारे ट्रेकर्स, त्याचबरोबर पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन आणि त्या विभागातील जनता मोठ्या प्रमाणात मदतीला पुढं आलेली आहे. दरीमध्ये तब्बल 500-600 फुटांना खोलीवर ह्या मृतदेह आहेत आणि त्या ठिकाणाहून अतिशय कष्टानं ते वरती काढण्याचं काम त्या ठिकाणी ट्रेकर्स आणि प्रशासन करतं आहे. मी ज्यावेळेस निघालो तोपर्यंत 10 मृतदेह बाहेर काढलेले होते आणि ते या ठिकाणी येऊन PMच्या प्रोसिजर चालू आहे. सारी मंडळी अतिशय तन्मयतेनं त्या ठिकाणी काम करते आणि परिस्थिती त्या ठिकाणी आपण जर बघितली तर पोलीस प्रशासन असेल, महसूलचं प्रशासन असेल, वैद्यकीय मंडळी आहे, ॲम्ब्युलन्सेस आहेत, ही सारी सुविधा त्या ठिकाणी कुठलीही कमतरता नाही आहे. फक्त अडचण अशी आहे की त्या बसचं जे टॉप आहे त्याच्या खाली काही मृतदेह आहेत आणि ते टॉप त्या ठिकाणच्या 4-5 ट्रेकर्सना काढणं शक्य होत नाही आहे. बाकीच्या मृतदेहांना ते फटाफट वर देत आहेत 2-2च्या पट्टीनं. पण जे त्या लक्झरीचं टॉप आहे ते खडकावर गुंतलेलं आहे, त्याच्या खाली काही मृतदेह आहेत, ते काढण्यामध्ये त्या ठिकाणी अडथळा येण्याची शक्यता आहे. एक साधारण आणखी 200 ते 300 फुटाची रोप त्यासाठी लागणार आहे. ती व्यवस्था महाड MIDCतून करण्याचे प्रयत्न चालू आहेत आणि माझ्या अंदाजे उशिरापर्यंत सारे मृतदेह काढण्याचा प्रयत्न केला जाईल. लवकरात लवकर मृतदेह काढण्याचं काम केलं जाईल. आपल्यासोबत आपले प्रतिनिधी प्रफुल्ल पवार आहेत. नेमकं अडचण काय आहे? कशा पद्धतीनं तिथे अडचणींना सामोरं जावं लागतं? अडचण अशी आहे की जी खोल दरी जी आहे आणि या दरीत पोहोचणं, साधारण पाऊस आणि धुकं ह्या दोन्ही गोष्टी आहेत, त्याच्यामुळे खोल दरीत पोहोचणं त्या रायडर्सना खूप अडचणीचं होतं. तरी महाबळेश्वरचे ट्रेकर्स जे आहेत ते अगदी हिंमत करून त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. आता NDRFची टीम तिथं पोहोचायला थोडासा उशीर झाला एवढं मात्र मान्य करावे लागेल. तरी पण स्थानिक तरुण असतील त्यांच्या मदतीनं इथल्या ट्रेकर्सनी खूप मोठ्या प्रमाणावर इथं मदत केलेली आहे. NDRFची टीम म्हणजे आत्ता जी प्रशासनाकडनं माहिती मिळाली त्यानुसार NDRFची टीम कदाचित यावेळेला इथं पोहोचली असेल. या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन रायगडचे पालकमंत्री जे आहेत रवींद्र चव्हाण आणि कृषी मंत्री ज्यांच्या खात्यात या कृषी विद्यापीठाचा कारभार येतो ते सुद्धा आता इथे घटनास्थळी पोहोचलेले आहेत आणि मदत कार्य कसं पटकन होईल या दृष्टीने त्यांनी प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत. प्रणव, खरं तर या ठिकाणी प्रशासनाला सूचना मिळालेल्या आहेत आणि नेमकं मदत कार्य कशा पद्धतीने करता येईल या दृष्टीने प्रशासन देखील सज्ज झालेलं पाहायला मिळतं आहे. भूषण, प्रणव, आपण पाहतोय सर्वतोपरी इथे प्रयत्न सुरू आहेत, मात्र जी परिस्थिती तिथे घटनास्थळी आहे ती अतिशय भीषण परिस्थिती आहे. तिथे मदत कार्य करण्यात अडथळे येत आहेत. NDRFची टीम सुद्धा तिथे दाखल झाली आहे. प्रणव, या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता अजून किती वेळ लागू शकतो हे सगळे मृतदेह बाहेर काढायला आणि त्यानंतर या सगळ्या मृतदेहांना नेमकं कुठे आणलं जाईल? काय नेमकं पुढे घडणार आहे? भूषण, खरं तर हे जे मृतदेह आहेत हे जे पहिले मृतदेह जे बाहेर काढले गेले ते 10 मृतदेह आतापर्यंत पोलादपूरच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल झालेले आहेत आणि या ठिकाणी आल्यानंतर त्यांचं पोस्टमॉर्टम केलं जाईल. पोस्टमॉर्टम केल्यानंतर जसं पोस्टमॉर्टम होतं तसं मृतदेह जे आहेत ते नातेवाईकांच्या ताब्यात दिले जातात आणि त्या
पद्धतीने ॲम्ब्युलन्सची व्यवस्था देखील या ठिकाणी प्रशासनानं केलेली आहे. एक गोष्ट या ठिकाणी स्पष्ट आहे भूषण, ती म्हणजे जे गाडीचा जो टफ आहे तो टफच्या खाली काही मृतदेह अडकल्याचं आता प्रशासनाकडनं सांगण्यात येतं. ते टप जे आहे ते ट्रेकर्सना हलवता येत नाही आहे. मात्र तो टप कशा पद्धतीनं बाजूला करता येईल आणि त्या खालचे जे मृतदेह आहेत ते कशा पद्धतीने काढायचे आहेत या दृष्टीनं सध्या NDRFचे जवान जे आहेत ते प्रयत्न करतात आणि त्या दृष्टीनं महाड MIDCतनं एक साधारणतः 500 ते 600 फुटाचा एक रोप लागणार होता, तो सध्या त्या ठिकाणी अवेलेबल करून दिलेला आहे. आणि त्या दृष्टीनं आता जो वरचा जो टप आहे जो बसचा ज्याच्या खाली मृतदेह अडकलेत तो काढण्याचं काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र जेवढे मृतदेह बाहेर होते तेवढे सगळेच्या सगळे वरती साधारणतः काढण्यात आले. आतापर्यंत 18 मृतदेह हे प्रत्यक्ष जागेवर काढण्यात आलेत आणि त्यातले 10 मृतदेह हे या पोलादपूरच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये आता पोहोचलेले आहेत आणि त्यांचा पोस्टमॉर्टम करून ते मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्याचं काम सध्या प्रशासनाकडनं करण्यात येत आहे. भूषण.